नमस्कार असता बॅक टू द आउट. कम ऑन डीजे. जीवाहून प्यारा रे तूच मला यारा तुझ्यावर ते वार दोता झेली चला थँक्यू डीजे. मला वाटते यावेळी सुधीर सरळ पंचांना यष्टांचे समोर सापडले गेले. पंचांचा हातवरती फलंदाजाला व्हावं लागते. बाद दाखवला जातोय तंबूचा रस्ता. एक षटकार मारलं होतं अटी घाई संकटित पायी आणि तसंच काय झालंय. फलंदाज सुधीर सोबत दाखवला जातोय तंबूचा रस्ता. त्यांची जागा घेण्यास नवीन फलंदाज मैदानाच्या धर्मेंद्र आलाय दाखल झालाय. पुढचा चेंडू आखरतोप्याचा चेंडू. राजधानी एक्सप्रेस म्हटलं जातंय. बिलकुल बल्लेबाज को चीरते हुए चली जाएगी. सौरभ भंडारी यायचंय आपला मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार घेण्यासाठी. नक्कीच आजच्या दिवसातील मला वाटतं दुसरा मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार सौरभच्या नावावरती. चला राधेवांचे लहान सपुत्र बंटी सिंग च्या मार्फत सत्कार केला चा पुरस्कार दिला जाणार आहे. सौरभ यायचंय आपला मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार घेण्यासाठी. विजय नगराले हे यांच्या मार्फत देखील मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार देण्यात येईल सौरभच्या मार्फत. त्यानंतर पाहूया सामन्याला झाली सुरुवात. शेवटचा चेंडू या षटकातील धावसंख्या जाऊन पोहोचली ती 8 या धावसंख्येवरती. पहिला गडी बाद झालाय. त्यानंतर पाहूया फेकी आली. चांगला फटका आहे. हलक्या हाताने खेळून काढायचा प्रयत्न. फेकी पर्यंत एकच धावेनी समाधान. पहिल्या षटकाच्या समाप्तीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 9 या धावसंख्येवरती. इथून पाहावं लागेल मला वाटतं जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न करावा लागेल पुढच्या 4 षटकांमध्ये. आणखी त्या 4 षटकांमध्ये समोरचा संघ एक बल्लाद संघ आहे. त्यांची घातक बल्लेबाज आहे. फलंदाजी जर पहिली गेली एका मॅचला 72 व आता याच्या आधी जो मॅच झाला त्याच्या बॅटिंग मधून 78 धावा बनवल्या गेल्या होत्या. हे विसरणार तर नाही. दुसरा GPL येईपर्यंत त्यांचा संघ व त्यांच्या संघामध्ये नक्कीच रोहन नारकर यांचं देखील गोरा या गावातील एक मोठं नाव आहे. त्यांचं देखील आगमन आहे. नक्कीच याच्या आधीच्या सामन्यात जिथं त्यांचा सामना कुठंतरी अडचणीमध्ये होता स्वतः यायचे कानमंत्र द्यायचे. चिन्मय आलाय गोलंदाजसाठी. चिन्मय देखील नक्कीच एक चांगला ऑलराऊंडर आहे गोराई वॉरियर्स या संघातील. आणि आता सध्याच्या घडीला ऑन द बॉलिंग ट्रॅक हाजीर. पॉवर प्लेच्या शतक संचयी पॉवर प्लेच्या शतकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 9 या आकड्यावरती. 9 आकडा म्हटलं गेलं की नक्कीच एक चांगला आकडा. एक डबल डिजिट्स मध्ये स्कोर पोहोचण्यासाठी फक्त एक धावांची गरज आहे. चला मला वाटतं मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार घेतला जातोय. चिन्मय आलाय. पहिला चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न बीट केला जातोय. वेगवान गोलंदाज आहे. ती गती आहे. तुम्ही पाहिली असेल राजधानी चेन्नई एक्सप्रेस पण ही आहे गोराई टू मुंबई एक्सप्रेस. आणि काही जबरदस्त चेंडू. पहिल्या चेंडू मध्ये फलंदाजाला अडचणीमध्ये बांधण्याचं काम हा गोलंदाज करून ठेवतोय. फलंदाजी असू दे का गोलंदाजी असू दे हा नेहमीच आपली भूमिका पार पाडून ठेवतोय. त्यानंतर बघूया दुसरा चेंडू. येस वेट अँड वॉच. फटका चांगला आहे. फटका सरळ आहे. फटका लांब 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 सरळ सीमा पार है. अब की बार गेंद जाएगी सीमा पार. कम ऑन डीजे. चला थँक्यू डीजे. पाहूया आखुरतप्याचा चेंडू होता आणि त्याच्यावरती काय जबरदस्त बल्ला चलाय आहे. बल्ला घुमाया है भारी. गेंदबाज भी है भारी मगर 6 नहीं मारोगे.
तो किस काम की आपकी यारी, यावेळी अपील जोरदार. मला वाटतंय थोडे फंबल झाले होते फलंदाज निर्धाव पद्धतीच्या चेंडू, नक्कीच याच्या आधीचा फटका काही जबरदस्त फटका सजवला गेला होता. मला वाटतं रोहन नारकर संघाचे कर्णधार त्यांनी वाईस कॅप्टन म्हणून निवडला गेलाय. कर्णधार असेल ते महेश धुरी. महेश धुरी करोगे आपके टीम की इच्छा पुरी. यावेळी मला वाटतंय टांगा पलटी घोडे फरार झाल्यात. एक झेल घेण्याचा प्रयत्न केला होता, थोडं कठीण होतं, थोडे लांब होते, म्हणजे झेल काही टिपू शकणार नाहीये. सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 16 या आकड्यावरती. या शतकातील अजूनपर्यंत 2 चेंडूचा खेळ येणं शिल्लक आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 16 या धावसंख्येवरती. 5 शतकांचा सामना असेल. 5 शतकात मला वाटतंय 50 प्लसचा टार्गेट बनवायचा प्रयत्न राहील या दोन फलंदाजाचा. एका बाजूला सोहम नक्कीच हजर, कालच्या दिवसात तब्बल 23 चेंडूमध्ये 47 धावांची खेळली. त्यानंतर पहा यावेळी देखील एकदम कडक बेधडक आहे. कसं पहिल्या चेंडूवरती आपले इरादे स्पष्ट करून सरळ सीमा पार आहे. अब की बार फिर से एक बार सीमा पार. शेवटचा चेंडू या शतकातील मला वाटतंय गोलंदाज चिन्मय कुठंतरी अडचणीमध्ये येताना दिसतंय. पहिल्या शतकात धावा रोखल्या होत्या फक्त आणि फक्त 9 धावा, आणि या शतकात थोडं महागडं षटक राहिले. धावसंख्या झाली ती 22, म्हणजे तब्बल 13 धावा खर्च केल्या आहेत 5 चेंडूंमध्ये. शेवटचा चेंडू पाहूया. गोलंदाजसाठी चिन्मय पुन्हा एकदा तयार. दुसऱ्या बाजूला सोहम. पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. षटकारानंतर काय दिवा लावेल. सलक्या हाताने खेळून काढायचा प्रयत्न. नक्कीच क्रिकेटचा ब्रह्मास्त्र खोलवा टप्प्यातून खेळून काढलाय. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र ज्याला म्हटलं जात आहे त्याचाच वापर या गोलंदाजाची मार्फत चेंडूवरती केला गेला होता. 2 शतकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 23 या धावसंख्येवरती. एक गडी बाद. चला मला वाटतं कुणाल यांच्या हस्ते विजय नगराले यांचा सत्कार केला जाणार आहे आपल्या मुख्य मंचावरती. नक्कीच तुमचं आलं, तुमचं स्वागत आहे. चला विजय नगराले युथ काँग्रेस आपले गोलंदाज साठी गोलंदाज पुन्हा एकदा या राईटमध्ये विकेट. पहिला चेंडू लो फुल टॉस मध्ये चेंडू फटका चांगला आहे कार्पेट साऊथच्या दिशेने. सरळ रोहन नारकर काहीच चुकी करणार नाही. सिंगल आले. डबलचा प्रयत्न केला जातोय. थोडे फंबल झाले होते. रनआउटची संधी धोक्यामध्ये होती विकेट. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलंय. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. या 2 धावेच्या साह्याने धावसंख्येमध्ये वाढ घेतला जातोय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 25 या धावसंख्येवरती. गोलंदाज पुन्हा एकदा यार. तिसरं शतक
तिसऱ्या षटकातील पुढचा चेंडू यावेळी नक्कीच फटका एकदम कडक आहे. क्षेत्ररक्षण हजीर काही चुकी करणार नाही. फेकी येईपर्यंत एक धाव सहजरित्या पूर्ण केली जाईल. एक धावच्या साह्याने पुन्हा एकदा धावसंख्येमध्ये वाढ घेतला जातोय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 26 या धावसंख्येवरती एक गडी बाद. मंगेश आलाय पाहूया. पुन्हा एकदा मंगेशला बोलवलं गेलंय. 2 चेंडू मध्ये 3 धावा खर्च केल्यात. म्हणजे आतापर्यंत या शतकातील 4 चेंडूंचा खेळ येणं शिल्लक आहे. आपल्या शतकातील तिसरा चेंडू टाकण्यासाठी मंगेश पुन्हा एकदा तयार झालाय. आता मला वाटतंय 5 शतकांचा सामना आहे. 5 शतकांमध्ये तब्बल 50 धावा बनवण्याचा प्रयत्न असेल का? प्रयत्न नक्कीच करणार आहे. यावेळीच मला वाटतंय थोडी चुकी झाली असेल. डोक्यामध्ये असेल विकेट. थोडं खराब क्षेत्ररक्षण झालंय. तर एक धाव नव्हती तिथं 2 धावा खर्च केल्यात. व्हाईट बॉलचा इशारा. अवंतर धाव बाईच्या स्वरूपात अजून एक धाव भेटून जाणार आहे. या 2 धावींच्या साह्याने मला वाटते एक्स्ट्रा धावा नंतर जाऊन खूप महाग पडणार आहे. सेमीफायनलचा सामना जर फायनलच्या सामन्यात जायचं आहे तर हा सामना कसाही कधीही जिंकावाच लागेल. नाही तर 365 दिवस थांबावं लागेल. रोहन नारकर, लक्षात ठेवायची गोष्ट. जर फायनलचा लाभ घ्यायचा आहे तर असे चेंडू देखील सोहमच्या विरुद्ध अशी गोलंदाजी नका. नाहीतर सोहम करून दाखवेल हक्का बक्का. षटका चांगला होता. नक्कीच मोठा फटका मारायचा प्रयत्न. झाडाला चेंडू आढळलाय. नशिबाची साथ रोहनच्या डोक्यावरती नाहीये. मला वाटतं सोहमच्या डोक्यावरती नाहीये. ती साथ वाईस कॅप्टन रोहनच्या डोक्यावरती हात आहे त्यांचा. मला वाटतं थोडे खुश आहेत. धावा वाचवल्या जात आहे. गोलंदाज मंगेश नक्कीच आतापर्यंत नक्कीच बांधून ठेवलंय, रोखून ठेवलंय, झुकून ठेवलंय फलंदाजांना. पुढचा चेंडू यावेळी चांगला फटकाय. क्षेत्ररक्षक हजीर. किती धावा भेटतील? फेकी आली आहे. फेकी येईपर्यंत एकच धावेने समाधान. एक धावेच्या साह्याने संघाची धावसंख्येमध्ये वाढ घेतला जातोय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 31 या धावसंख्येवरती. या शतकातील अजूनपर्यंत 2 चेंडूचा खेळ येणं शिल्लक. तिसरं शतक आणि तिसऱ्या शतकातील 2 चेंडू शिल्लक आहे. नक्कीच आता इथून 14 चेंडूंचा खेळ येणं शिल्लक आहे. त्या 14 चेंडूमध्ये मला वाटतं 20-25 अबाव स्कोअर तुम्हाला नेऊन ठेवावं लागेल. कारण की समोरचा संघ एक बल्लाद संघ आहे. नक्कीच त्याच्या आधीचा सामना पाहिला गेला. त्यांच्या फलंदाजीच्या मार्फत 78 धावांचं टार्गेट रचलं गेलं होतं. आणि अंदाज पहा, हाय स्कोअर असणार आहे. हा पूर्ण GPLचा हाय स्कोअर आहे. आणि आता तुम्ही पहा तुम्हाला किती धावा बनवायच्या आहेत त्या. पुढचा चेंडू यावेळेस मोठा फटका मारायचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक हजीर आहे. थोडी चुकी होत आहे का? नाही, काहीच चुकी करणार नाही. अशा जर सेमीफायनलच्या सामन्यात जर तुम्ही चुकी केली, जर तुम्ही समोरच्या फलंदाजाला संधी दिली, नक्कीच सोहम या फलंदाजांना जर संधी दिली तर नक्कीच त्या संधीचं सोनं करून तो दाखवेल तुम्हाला. आतापर्यंत नक्कीच मंगेशचं कौतुक करणं गरजेचं आहे. दोन्ही ह्या फलंदाजांना रोखून ठेवलंय. 2 षटक टाकलेत आणि दोन्ही षटकात एकही मोठा फटका खेळून दिला नाहीये. शेवटचा चेंडू याही वेळी हलक्या हाताने खेळून काढण्याचा प्रयत्न, धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. एक धाव इथं देखील भेटून जाईल. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 33 या धावसंख्येवरती. पुढच्या 12 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल आणि त्या 12 चेंडूमध्ये थेट सोहम आता स्ट्राईक वरती आहे. सोहमला रोकावं लागेल, झुकवावं लागेल व ठोकावं लागेल. आता कुठल्या गोलंदाजाला बोलवलं जातंय 4थं षटक टाकण्यासाठी ऑन द बॉलिंग ट्रॅक. पाहावं लागेल मैदानाच्या आत. मंगेश आले. मंगेश नक्कीच 2 षटक मंगेशच्या मार्फत हाडाळले गेले आहेत. त्यानंतर आता 4थं षटक कोणत्या गोलंदाजाला बोलवलं जाईल? चला 4थं षटक आणि 4थं षटक मला वाटतं आदित्य या गोलंदाजाला बोलवलं गेलंय. आदित्य सावंत उर्फ आदी, प्रेमाने म्हणतात आदी. आता आदी काय करतोय पाहूया. आधी समोर प्रेमाने बोला जरा, कारण की प्रेमाने म्हणतात आधी. नाव आहे आदित्य सावंत आणि आता गोलंदाजासाठी आलाय 4थं षटक. या गोलंदाजाच्या नावावरती राहिलं जाईल. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्येमध्ये वाढ घेतली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 33 या धावसंख्येवरती.
12 चेंडूंचा खेळ शेष येणं शिल्लक असेल. 12 मध्ये किती धावा नव्हत्यात, उन्हाचा तारा हटेल का 12? यावेळी पहिला चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. येस, सक्सेसफुली. मी फक्त रोखणार नाही, मी आता डायरेक्ट ठोकणार आहे असं सांगून टाकलंय. वाकड्या तुकड्या बाबलींचा हिरवा हिरवा पाला. दूर दूर मारेगा षटकार वगैरे झुकेगा नाही साला. वेट अँड वॉच. आता फक्त सामना पहा. जवळ मी इकडे आहे, मी इथे राहणार, मी करून दाखवणार. आणि तेच करतोय सध्याच्या घडीला फलंदाज सोहम. आलाय कणकणीत चौका, षटकार, तांबडा रस्सा झणझणीत मारलाय षटकार कणकणीत. साधावेच्या साईनी संघाची धावसंख्या जाऊन पोचली ती 39 या धावसंख्येवरती. 11 चेंडूंचा खेळ येणं शेष शिल्लक असेल या षटकातील. आतापर्यंत एकच चेंडू टाकला गेलाय. आदित्यच्या पहिल्या चेंडूवरती आपले हिरादे स्पष्ट केले जाते. पुढचा चेंडू याही वेळी ती दिसाय तसाच झटकाय आणि तोच झटकाय. याही वेळी झटका देऊन जाईल गोलंदाज आदित्यला. 440 वॉलचा झटका. कमॉन डीजे. पाहूया पुन्हा एकदा तयार. आदित्यच्या विरुद्ध तब्बल 2 चेंडू 2 षटकार लगावले गेलेत. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 45च्या आकड्यावरती. त्यानंतर पाहूया सेमी फायनलचा सामना आहे, कोण जिंकेला सामना. तिसरा चेंडू याही वेळीच एकदम कडक बेधडक आहे. म्हणायचं तर म्हणायचं काय, याही वेळीस पंचांचे हात हवेत आहे. चेंडू आउट ऑफ द पार्क, सरळ सीमारे सफार. आणि इथून आता या फलंदाजाने सांगून दाखवलंय, करून दाखवलंय. येस, मला फरक नाही पडत लॉजिकचा, मी आता तुम्हाला खेळ दाखवेल मॅजिकचा. धावसंख्या झाली ती 50. केले न शिल्लक असेल. धावा आपल्या बॅट मधून खेचल्या गेल्यात. नो डाऊट. काय जबरदस्त. चौथा येईल का? नक्कीच दिशा निवडली आहे तीच. आणि मला वाटतं इथं थोडे शत्रक्षण फंबल झालंय, थोडी चुकी झाली आहे. ते देखील 2 धावा भेटून जातील. आतापर्यंत 4 चेंडू टाकले गेले. 4 चेंडू मध्ये 20 धावा खर्च केल्यात. काय म्हणायचं या गोलंदाजाला. आता कुठं ती बावडी आहे तिथे नेऊ यायचं तोंड बुडवा. सेमी फायनलच्या सामन्यात जर असं जर खेळली गेली तर टांगा पलटी आणि घोडे फरार होतील. मग तुम्हाला 365 दिवस या गोलंदाजाची चर्चा करावी लागेल. 5वा चेंडू पाहूया. 5वा चेंडू ऑफ स्टंपच्या मला वाटतं खूपच बाहेर राहिला गेलाय. व्हाईट बॉलचा इशारा. व्हाईट बॉलचा साह्याने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 54 या धावसंख्येवरती. आणि इथून मला वाटते कुठंतरी अडचण, कुठंतरी फलंदाज सोहम तुमच्यासाठी अडचण. एक बल्ला डोंगर असा आव्हान रचतोय काय. यास पुढचा चेंडू मला वाटतं फटका बसलाय. बॉल इन टू द स्काय. चिन्मय काही चुकी करणार नाही. सोहम म्हणावं लागेल सेमी फायनलच्या सामन्यात टाटा बाय बाय.
गोलंदाजाच्या मार्फत अपील जोरदार पंच आपल्या जागेवरती स्थिर. निर्धाव पद्धतीचा चेंडू, नक्कीच एक वेगवान गोलंदाज आहे. रनअप मला वाटतंय 5 ते 6 पावलांचा असेल, पण गती जबरदस्त आहे या गोलंदाजाकडं. एक वेगवान गोलंदाज आहे. हा रंग असा आहे की ओरिजिनल, पैसा कलर गए तो पैसा वापस है. आणि हा पहा, हा जल्लोष, घुटना टेक दिया है जमीन पर. अरे रे रे रे, काय करायचं काय. एक मोठा हाथी घूमने चला, घूमते घूमते किधर गिरा. मला वाटतं चिन्मय झेल घेण्यासाठी आले होते, तिथं थोडी अडचण झाली होती. झेल काही टिपू शकणार नाहीयेत. पुन्हा एकदा महेश तयार. मला वाटतं इथं झेल घेण्याचा फटका फसला होता. चला सामन्याला सुरुवात करायची, जास्ती वेळ वाया घालू नये. पुन्हा एकदा गोलंदाज तयार आहेत. यावेळी मोठा फटका, यावेळी सरळ आहे, एकदम बरल आहे, बेधडक आहे, फटका कडक आहे. यावेळी फटका देऊन जाईल गोलंदाज महेश दुरीला. 440 बॉलचा झटका देऊया थोडीशी डीजेला संधी. या शेवटचा चेंडू, शेवटच्या चेंडूवरती किती धावा खर्च करतोय संघाची धावसंख्या 63. शेवटचा चेंडू मला वाटतं यावेळी पंचांचा होकार आला. ऑफस्टमच्या खूपच बाहेर राहिला गेलाय. व्हाईट बॉलचा इशारा. व्हाईट बॉलच्या साह्याने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती आकडा 64 या धावसंख्येची. हा सेमी फायनलचा सामना आहे. इथं तुम्हाला अटीतटीचा सामना द्यावा लागेल. अटीतटीचा सामना व किल्ला लढावा लागेल एकतर्फे. महेश धुरी पुन्हा एकदा तयार आहे. शेवटचा चेंडू पाहूया. यावेळी सफल होऊन मारा करण्याचा प्रयत्न केला गेला होता. सॉरी, स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न केला गेला होता. एकदा पूर्ण केली जाईल. एकदाच्या साह्याने संघाची धावसंख्या झाली ती 64 व 65. 65 धावा झाल्यात व 66 धावेंचं आव्हान रचलं गेलंय ते गोराई वॉरियर्स या संघासमोर. तसंच मी विनंती करेल दोन्ही संघ लवकरात लवकर जे काही निर्णय लवकर
दिल्या जात आहेत त्या म्हणजे सागर दळवी आणि ट्रॉफी दिली जाते ती म्हणजे GPL कमिटीतर्फे गोराई प्रीमियर लीग 2026 सीझन पर्व दुसरे शिवसेना शाखा प्रमुख विशाल पडवळ यांचं देखील आगमन झालेलं आहे. व्यापारी संघटना दिलीप माने यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील GPL तर्फे कमिटीतर्फे हार्दिक हार्दिक स्वागत. कुशल पाटील विधानसभा समन्वय यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील GPL तर्फे हार्दिक हार्दिक स्वागत. महेश चौरिया व्यापारी संघटना यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. GPL कमिटीतर्फे या सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. चला फलंदाजीची जे प्रथम जोडी आहे त्यांनी गोराई वॉरियर्स आपली महत्वाची जोडी पाठवायची आहे. एक सलामीची जोडी येते ती म्हणजे गोराई वॉरियर्स या संघाकडनं. कोण ठरणार मॅन ऑफ द मॅचचा मानकरी आणि कोण ठरणार फायनलचा महत्वाचा संघ. चालू असलेला सामना ग्लोबो ट्रान्सपोर्ट विरुद्ध गोराई वॉरियर्स. गोराई प्रीमियर लीग 2026 पर्व दुसरे. फर्स्ट प्राइज 1,11,111 तर सेकंड प्राइज 66,666. अप्रतिम अशी ही साखळी सामन्यांची टुर्नामेंट. आणि चला सामन्याला सुरू करायचे. सामन्याला सुरुवात करायचे. कृपया स्ट्राईक बॅट्समनचं नाव सांगायचं आहे. तुमचा अतिरिक्त खेळाडू जो इकडे येतोय त्याला सर्व खेळाडूंची नावं माहीत असणं गरजेचं आहे. मधुर मधुर स्ट्राईकला आहेत मधुर. हे देखील एक चांगले फलंदाज आहेत. राईट हँड बॅट्समन. एक मोठ्या फटक्यांसाठी यांना मानलं जातं. मोठा फटका मारायचा प्रयत्न. मिस्ट्रम स्ट्रोक होतोय. चेंडू जातो क्षेत्ररक्षकाच्या हातात. एक डॉट चेंडू. 66 धावांचं मोठं आव्हान आहे ते म्हणजे गोराई वॉरियर्स या संघासमोर. प्रत्येक चेंडूवर तुम्हाला धावा कराव्या लागतील. जर तुम्हाला हा सामना जिंकायचा असेल तर प्रत्येक चेंडूवर तुम्हाला धावा टिपाव्या लागतील. महेश चौरसिया आणि दिलीप माने यांच्यातर्फे जे इलेक्ट्रॉल्स तुम्ही जे इलेक्ट्रॉल्स पितायत त्याचं देखील त्यांनी आपल्यासाठी स्पॉन्सरशिप देण्यात आलेली आहे. ते म्हणजे दिलीप माने आणि दीपक चौरसिया यांच्याकडनं. त्यांचे देखील महेश चौरसिया यांचं देखील हार्दिक हार्दिक आभार आहेत. GPL तर्फे त्यांचं आम्ही करण जयस्वाल हे विशाल पडवळ जे शाखा क्रमांक 9चे शाखा प्रमुख आहेत त्यांचा देखील एक सत्कार करतील. चला चालू असलेला सामना. एक चेंडू 0 धावा. वैयक्तिक पहिलं संघासाठी पहिलं शतक टाकतोय तो म्हणजे सोहम. 2 चेंडू 0 धावा. अमित वाघमारे यांच्यातर्फे दिलीप माने यांचा देखील सत्कार केला जाईल. चला चालू असलेला सुंदर असा सामना तो म्हणजे गोराई वॉरियर्स विरुद्ध ग्लोबल ट्रान्सपोर्ट. वैयक्तिक पहिलं संघासाठी पहिलं शतक टाकतोय सोहम. तिसरा चेंडू अप्रतिम ब्लॉक ऑफच्या दिशेने चेंडू जातोय क्षेत्ररक्षक जातात. 1 धावेवर समाधान मानत धाव संख्या झाली ती म्हणजे 1. 3 चेंडू 1 धावा. दिवस दुसरा. गोराई प्रीमियर लीग अप्रतिम असे साखळी सामने. साखळी सामन्यातला शेवटचा सेमीफायनलचा सामना. मोठ्या फटक्यांची गरज ती म्हणजे गोराई वॉरियर्स या संघाला. आणि अप्रतिम अशी फलंदाजी देखील सोहम एक अप्रतिम अशी कॅप्टनशिप निभावतोय. व्यासपीठावरती आपण पाहतो की आदरणीय महेशजी यांचा देखील एक सन्मान होतोय. तर मी प्रशांत परदेशी साहेबांना विनंती करतो की तुमच्या शुभ हस्ते आपण
महेश साहेबांचा देखील यथोचित मान सन्मान करायचा आहे. खरं तर दिग्गज मंडळी आपल्याला या व्यासपीठाच्या माध्यमातून लाभलेत. भरपूर वेगवेगळ्या क्षेत्रातले हे सर्व दिग्गज मान्यवर अतिथी आपल्या सर्वांच्याच विनंतीला मान देऊन आज स्पेशली इथे उपलब्ध झालेत. याबद्दल आपण सर्वांचं धन्यवाद आणि आभार व्यक्त करूयात. केलेल्या स्वागताचा आपण स्वीकार करावा हीच विनंती करतो आणि विराजमान होत आपण सर्वांनी या स्पर्धेचा आनंद घ्यावा. एक अतिरिक्त धाव इकडे आलेली आहे व्हाईटच्या स्वरूपात. त्यानंतर कुशालजी पाटील साहेब यांचा देखील एक सन्मान होते. तर मी ओम यांना विनंती करेन की कुशालजी पाटील साहेब यांचा देखील आपण इथे स्वागत सन्मान करायचा आहे. मी ओम यांना विनंती करतो की आपण कुशालजी पाटील साहेबांचा देखील स्वागत सन्मान इथे करायचा आहे. राजकीय क्षेत्रात आणि सामाजिक क्षेत्रामध्ये सातत्याने कार्यरत असणारे हे सर्व दिग्गज मंडळी ज्यांचा इथे एक विशेष मान सन्मान होतो. यस मॅच कडे लगेचच मी तुम्हाला घेऊन जातो. प्रथमेश इथे अवेलेबल आहेत. काहीसं नियंत्रण बनत होतं म्हणजे सोहम कमबॅक केलेला आहे. एक अवांतर धाव देऊन देखील एक अतिरिक्त चेंडू देखील टाकलेला आहे आणि धाव संख्येला काहीतरी रोख बसलेली आहे. हा चेंडू देखील एक धावेवर समाधान मानत धाव संख्या झाली ती म्हणजे 5 चेंडू 3 धावा आणि 1 विकेट बळकावला आहे. तो म्हणजे ग्लोबल ट्रान्सपोर्ट ज्या संघाने अप्रतिमशी कामगिरी करतोय. सोहम प्रथमेश आपण पाहतोय की मागील 2 दिवसांपासून सातत्याने या रखरखता उन्हामध्ये प्रत्येकाची ताण भागवण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून केले गेले अर्थात त्याचा प्रभाग क्रमांक 9 चे आमचे विशालजी पटवळ साहेब यांचा आपण धन्यवाद व्यक्त केलं पाहिजे. कारण की एवढं ऊन आणि एवढ्या उन्हामध्ये प्रत्येक खेळाडूला जेव्हा ताण लागते तेव्हा पाण्याची आठवण येते. मी तर म्हणेन की पाण्याच्या प्रत्येक घोटा बरोबर आपण विशालजी पडवळ यांचा आभार व्यक्त केलं पाहिजे. खरं तर साहेब या संस्कृतीमध्ये असं म्हणलं जातं की जलदान हे पुण्यदानाप्रमाणे असतं आणि आज तुम्ही केलेले हे सहकार्य निश्चित स्वरूपाने न विसरण्यासारखे आहे. धन्यवाद व्यक्त करतो. आभार व्यक्त शतक करतो. संपलेलं आहे. प्रथमेश चला कंटिन्यू प्लीज. तर शतक संपलेलं आहे आणि धाव संख्या झाले ते म्हणजे 5. 1 विकेट लॉस 5 रन्स. अप्रतिम असा चालू असलेला सामना ग्लोबल ट्रान्सपोर्ट विरुद्ध गोराई वॉरियर्स. 66 धावांचा एक मोठं आव्हान इकडे उभं केलेलं आहे ते म्हणजे गोराई वॉरियर्सच्या संघासमोर. स्वराज्य सामाजिक संस्थेचे अध्यक्ष महेश चौरसिया आणि शिवसेना शाखा क्रमांक 9 चे श्री दिलीप माने यांच्याकडून देखील एक इलेक्ट्रॉल जे महत्वाची गोष्ट आहे. एवढ्या उन्हात खेळाडूंचं जे परफॉर्मन्स तुम्ही बघताय पाणी देखील देण्यात आलेलं आहे. इलेक्ट्रॉल पावडर देखील देण्यात आलेली आहे म्हणजे खेळाडू एक ऊर्जेने तुम्हाला मैदानात दिसतोय. आणि सामन्याकडे वळायचंय. 5 धावा झालेल्या आहे. पहिला चेंडू वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसरं शतक टाकतोय तो म्हणजे पुष्कर. 1 धावेवर समाधान मानत धाव संख्या झाली ती म्हणजे 6. 2 धावा टिपलेल्या आहेत. 1 चेंडू 7 धावा 1 विकेट लॉस. मोठ्या फटक्यांची गरज आहे गोराई वॉरियर्स या संघाला. काहीसं क्षेत्ररक्षणात बदल केलेला आहे. चालू असलेला सामना सेमीफायनलचा दुसरा. कोण जाणार फायनलला सगळ्यांचं लक्ष तिकडे. दुसरा चेंडू मोठा फटक्याचा प्रयत्न. चेंडू जातो 1 बाउन्स बाउंड्री. 4 धावा. डीजे
परतावा लागेल अमय यांना, चिन्मय यांना आपल्या डगआउटच्या दिशेने. आणि पुन्हा एकदा डगआउटच्या दिशेने लक्ष द्यायचं आहे. महेश धुरी यांचं आगमन झालेलं आहे. बोथ द साईड, हे देखील बोथ द साईड आपल्या संघासाठी अप्रतिम अशी कामगिरी करतायत. मी आभारी आहे ते म्हणजे गोराई प्रीमियर लीग या 2026 जे ऑर्गनायझर कमिटी आहे, स्वराज पाटील, त्यानंतर विनायक जाधव, अमोल इंदुलकर, अखिलेश धुरी यांचा मी खरंच आभारी आहे की अप्रतिम असं नियोजन तुम्ही गोराईतल्या प्रत्येक खेळाडूला तो जो हा सन्मान दिलेला आहे. ह्या जे साखळी सामने तुम्हाला वाटतं की सामने ऑर्गनाईज केले, स्पॉन्सर भेटले, पैसे भेटले की सामने टुर्नामेंट केली जाते, असं नसतं. त्यामागे भरपूर बळ असतं. तुम्हाला मॅन पॉवर, तुम्हाला मनी बळ बरोबर मनोबळ पण असणं गरजेचं आहे. आणि अप्रतिम चालू असलेला सामना ग्लोबल ट्रान्स विरुद्ध गोराई वॉरियर्स. आणि आपण स्कोअर बोर्डकडे वळूया. 15 धावा झालेल्या आहेत आणि 2 बळी देखील भेटलेले आहेत, ते म्हणजे ग्लोबल ट्रान्सपोर्ट या संघाला. 20 चेंडूमध्ये 51 धावांची गरज आहे, ती म्हणजे गोराई वॉरियर्स या संघाला. आणि स्ट्राईक लाईन लेफ्ट हँड बॅट्समन महेश धुरी, एक बलाढ्य असा हा फलंदाज. सगळ्यांची अपेक्षा असेल त्यांच्याकडे मोठा फटका, चेंडू जातोय तो क्षेत्ररक्षण जातोय, सुंदर असा झेल, मोठा फटका लागतोय, तो म्हणजे गोराई वॉरियर्स या संघाला. काही तंबू में बगराइट. झटका जरा सा महसूस हुआ एक लाइफ की गाड़ी तो म्हणजे सोहम राणे, वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी तिसरं. आणि माझे सहकारी इकडे आलेले आहेत केनी साहेब, त्यांचा एक आवडता खेळाडू इथे स्ट्राईकला आहे, तो म्हणजे रोहन नारकर. त्यांना देखील आपण एक कॉर्डलेस माईक देणार आहोत. सोहम यांचा पहिला चेंडू, सामना करतील रोहन नारकर. एक अतिरिक्त धाव आणि धाव संख्या 1 ने सरकते पुढे, ती म्हणजे 17 17 धावा. एक कॉर्डलेस माईक द्यायचा आपल्या केनी सरांसाठी. मला वाटतंय रोहन तुमची फलंदाजी पाहण्यासाठी 7 समुंदर पार करके आया हूं मैं. तिसऱ्या बोटीतून 3 बोटी पकडून आलोय. काहीतरी कर बाळा. पहिला वाईड आलाय, त्यानंतर पाहूया काय करतोय रोहन. नाही तर जावं लागेल संध्याकाळी विल्ल्याला, आणि विल्ल्याची बुकिंग तुझ्यापाशीच आहे. त्यानंतर रोहन आलाय, टांगा पलटी झालाय, चेंडू सरळ डिक्लेरेशन झोन मध्ये गेलाय. असं ते हॉकी कसे खेळतात रोहन, तसा बॅट फिरितोय तू. हॉकी मध्ये कसं ते हुक नाही तर चूक, असं जर बॅट फिरवला तर बॉलाचं मला वाटतंय काही खरं नाहीये. नाही रोहन काय का मारित नाही, कारण रोहन एक कमिटी मेंबर आहे, आणि कमिटी मेंबरनी जर बॉल बिल्डिंग वरती मारला, बॉल हरवला तर आणणार कोण? एवढे बॉल आहेत का? त्यामुळे तो मारित नाहीये मला वाटतंय. पाहूया पुढचा चेंडू. सोहम पुन्हा एकदा तयार झालाय. सोहमच्या विरुद्ध घुटणे टेक दिए, असंच काही मानावं लागेल. शॉट मारतय ते बघू येत नाही. इट्स कमिंग टू फास्ट आय थिंक सो.
धाव संख्या झाली ती म्हणजे 1919, 3 विकेट लॉस. मोठ्या फटक्यांची गरज येते म्हणजे गोराई वॉरियर्स या संघाला. आणि केनी सर तुम्हाला सांगायचं झालं तर हा रोहन नारकर जो खेळाडू आहे ना तो आपला बचपन का फ्रेंड आहे. येस, बच्चनचा तुम्हाला वाटतं सोहमचा फ्रेंड आहे, तेव्हा सोहमला देखील तो मारित नाहीये. त्यामुळे मैत्री महत्वाची आहे. मैत्री चित्र काढणं गरजेचं आहे. आणि एक निर्धाव चेंडू तुम्हाला खूप कमी करायचे. तुम्हाला जर या सामन्यात टिकून राहायचं आहे ना तर तुम्हाला मोठ्या फटक्यांची गरज आहे. आणि स्ट्राईकला ते म्हणजे मंगेश खरंच त्यांच्याकडनं अपेक्षा असेल किंवा आतापर्यंत झालेल्या 3 सामन्यात त्यांनी अप्रतिम असं प्रदर्शन केलेलं आहे. त्यामुळे त्यांच्या संघाला त्यांच्याकडनं अपेक्षा असेल नक्कीच. नक्कीच जर तुम्ही इथं येऊन हारले तर तुम्हाला पुन्हा 365 दिवस थांबावं लागेल ही स्पर्धा खेळण्यासाठी, हा लीग खेळण्यासाठी. आणि इथं जर तुम्ही या स्टेजवरती येऊन तुमचे घुटणे टेकले तर मग करायचं काय. आणि माझ्या काहीशा चाहत्यांना असं वाटतंय की ह्या हाफचा थोडाफार जे समालोचन आहे हे मालवणीत देखील झालं पाहिजे. तर माका असं वाटतं ह्यो जो खेळाडू हा मंगेश ह्यो माझ्या गाववालो. तर माझी देखील अपेक्षा असतात की ह्यानं एक तरी 6 सोमला ठोकू गयो. धाव संख्येकडे लक्ष जाईल तर बघू शकता तुम्ही 19 धावात 3 विकेट गेलेले आहेत. सोहमला ठोकू करू, मला वाटतं सोहम वाकू करू. आणि पुन्हा एकदा मोठं फटको मारूचो प्रयत्न पॉइंटच्या जागी सुंदर असो जेल आणि परतूक लागूचो मंगेश का आपल्या पवलेंच्या दिशेने. काहीसा निराशा आणि गाणं. आणि हे जे चालू असलेले सामने आहेत गोराई प्रीमियर लीगचे ह्याच्यात अर्धे खेळाडू हे आमच्या गावातले आहेत. तुम्ही काय तर सांगा प्रत्येकाच्या तुमका सांगते चालू असलेले सामने जे तुमका दिसतात ना ग्लोबल ट्रान्सपोर्ट वाले ह्यांच्या प्रत्येकाच्या खिशात लिंबू आहेत. होय आता त्यांचे खिशे चेक करा आता. आणि नवीन फलंदाज तो म्हणजे गौरव यो देखील एक सुंदर असो फलंदाज हा. आणि आपलं केनी देखील एक समालोचक हा जो माझो बंधूच म्हणत गयो. तो पण माशात आणि मी पण माशात. काय सांगतं मी आधी देखील म्हटलं होतं जिथं सोहम वरती जबाबदारी असते तिथं सोहम बॅट वरती करतो आणि चालला नॉन स्ट्राईकला. इथं मला वाटतं धाव घेण्याची सोहम काही गरज नव्हती. धाव घेतली, आता नॉन स्ट्राईकला उभा राहा आणि सामना पहा. आणि आता काय करायचं ते किती समीकरण आहे पहा. आणि तुम्ही जर फळ्याकडे लक्ष द्यात ना शाळेत आमच्या फळव म्हणे हा त्या फळ्याकडे लक्ष द्यात तर 20 रन इलेले आहेत फक्त 20 आणि 4 विकेट गेलेले आहेत. म्हणजे तुम्ही बघू शकाल की ना एका पारड्यात ना मी काय ठेवलंय 2 किलो कोंबडी ठेवलंय आणि दुसऱ्या पारड्यात काय आहेत 3 अंडी. पारडा खायला जडा कोंबड्यांचा तो म्हणजे ग्लोबल ट्रान्सपोर्ट संघ. सुंदर असं चालू असलेला सामना. 12 चेंडूत 30 धावांची गरज. 46. अरे बापरे माफ करा माका. बुरा चालू असलेलो सामनो ग्लोबल ट्रान्सपोर्ट विरुद्ध गोराई वॉरियर्स. मोठ्या फटक्यांची गरज. तुमका जिंकायचा असाल तर तुमका चेंडू प्रत्येक चेंडू खय मारू गोयो खाडीत मारताला तर 6 धावा गावताला. चला वैयक्तिक पहिलो आणि संघासाठी 4थं शतक घेऊन येतात तो म्हणजे रोहित. येस, आता तो स्ट्राईक वरती आलाय, रोहन आलाय. आता रोहनचे फलंदाजी पहा. 11 चेंडू आहेत, 11 मध्ये होऊ शकशील का बली का बकरा. पहिलं तो पारितोषिक पाहिलं गेलं 11,1111. जो संघ 3 चेंडू जिंकेल जर ह्यांना 3 6 मारल्या तर 1000 रुपयाचा पारितोषिक. हे मी सकाळपासून ऐकतोय पण करून अजूनपर्यंत त्यांनी काहीच नाही दाखवलं. कधी कधी काय असता कपाळावर आटे भरपूर असतात पण नशीब आपल्या सोबत असतात की नाही ह्या भागीत त्या सतीकच माहीत.
नाही पाहिलं गेलं त्याचा बॅटिंगचा अंदाज, पाय बॅट मारण्याच्या आधी त्याचा पाय वरती येतोय. हा कुठला नवीन शॉट आहे का? येस, बायकोनी झाडू शॉट शिकवलाय असं ऐकू आलंय. 22 धावा झालेल्या आहेत आणि मोठो फटको, चेंडू जातो तो हवेत. झेल होता की काय, लिंबू खिशात, चेंडू हातात, 5 गडी बाद. मोठो फटको पुन्हा एकदा, तो म्हणजे ग्लोबल ट्रान्सपोर्ट या संघा सुंदर असा यश मिळता, काहीसा विजयाच्या दिशेने धावता तो म्हणजे ग्लोबल ट्रान्सपोर्ट संघ. अप्रतिम अशी गोलंदाजीचा प्रदर्शन करता तो म्हणजे ग्लोबल ट्रान्सपोर्ट संघ. न्यू बॅट्समन समीर, यो देखील एक मोठा खेळाडू हा. लास्ट इयरच्या GPL मध्ये ना ह्यानं देखील मोठे फटके लावले नव्हते, तर ह्या देखील खेळाडूकडनं त्यांना अपेक्षा असतीलच. बघूया आता काय चालतं, आता समीकरण बदलता की चाच चलता ह्याच्याकडे लक्ष असत. आता रोहन नारकर नॉन स्ट्राईकला उभे राहून पाहताय की हे काय होतंय, पण मला वाटतं जिथं धाव नव्हती तिथं देखील धाव घेतो. स्वतः जाऊन बॅट वरती करून नॉन स्ट्राईकला उभा राहतो रोहन. कधी पण जिथं संघ अडचणी तिथं रोहन नॉन स्ट्राईकला नाही तर बॅट वरती करून डग आउट मध्ये बसलेला दिसतो आपल्याला. चालू असलेलो जो सामना समीकरण असा की 9 चेंडूत 44 धावांची गरज आहे. एक धावेवर समाधान मानत धाव संख्या सरकली पुढे, ती म्हणजे 23 धावा, 5 गडी बाद. आता रोहन मला वाटतंय कुठला तरी मोठा फटका मार. 3 षटकार मारले का 1000 रुपयाचं आव्हान आहे. काहीतरी कर. 1 षटकार मी पाहिला होता रोहनच्या बॅट मधून, पण आतापर्यंत जास्ती धावा आल्या नाही आहेत रोहन. आणि हा पहा रोहन उंच हवेत, जिथं संघ अडचणी तिथं रोहन तंबूच्या रस्त्याला असतो कधी पण. गोलंदाजीचं प्रदर्शन करता तो म्हणजे रोहित. आणि नवीन बॅटर स्ट्राईकला राईट हँड मोठं फटको मारूचा प्रयत्न. झेल होता की काय, अरे हे काय करतास तुम्ही, आंबे काढू गेलास काय, तू चल चालला मे काय? आया. आता मी चाललो, कारण की रोहन माझा मित्र गेलाय, माझा खास मित्र गेलाय. मी देखील
आहे पाक जाऊची वेळ इलेली आहे. एक चेंडू 36 धावांची गरज. गोराई प्रीमियर लीग 2026 पर्व दुसरे. कमिटी मेंबर स्वराज पाटील, विनायक जाधव, अखिलेश दुरीस, सचिन शिंदे तसेच प्रसाद बालेराव यांचं देखील, अमोल इंदुलकर यांचं देखील अभिनंदन असेल सगळ्या खेळाडूंतर्फे. आणि सामना जिंकलेला आहे तो म्हणजे ग्लोबल ट्रान्सपोर्ट संघ क्वालिफाय होतोय फायनल या संघात. फायनल या सामन्यात क्वालिफाय होतोय म्हणजे ग्लोबल ट्रान्सपोर्ट संघ. पुढच्या 10 मिनिटात एक थरारक सामना सुरू होईल तो म्हणजे फायनलचा गोराई प्रीमियर लीग पर्व दुसरे 2026 चा फायनलचा सामना. चला डीजे 2 गाणी वाजवायची आहेत आपल्या ग्लोबल ट्रान्सपोर्ट या संघासाठी. म्हणून कमिटी मेंबर पप्पू जाधव, विनायक जाधव, आपण मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड द्यायचा आहे कृपया. आणि सुंदर असे चालू असलेले सामने ते म्हणजे साखळी सामने म्हणजे गोराई प्रीमियर लीग 2026 पर्व दुसरे. आणि दुसऱ्या पर्वातला दिवस दुसरा चिराग ठाकूर मॅन फ्रॉम गोराई अर्ध शिम आपलं बाबाई यायचं आहे स्टेजवर यायचं आहे. तुमच्याकडनं आपण मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड देणार आहोत. तुम्ही बघू शकाल मॅन ऑफ द मॅचचा जो अवॉर्ड आहे तो नुसता अवॉर्ड नाही आहे, मल्टिपल अवॉर्ड्स आहे. त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकाल बिलीव्ह स्पोर्ट्सकडनं एक टी शर्ट देण्यात आलेलं आहे. तसं डिका स्पोर्ट्स यांच्या देखील कडून एक टी शर्ट देण्यात आलेलं आहे. संजय शिंदे यांच्याकडनं गॉगल देण्यात आलेले आहेत. तसेच सागर दळवी यांच्याकडे एक सुंदर अशा बॅग्स आहेत. तसेच GPL कमिटीतर्फे एक मोमेंटो देखील देण्यात आलेला आहे. तो असे मल्टिपल तुम्ही बघू शकाल असे अवॉर्ड्स मॅन ऑफ द मॅचसाठी आपण देत आहोत. तसेच ह्या दुसरा जो सेमीफायनलचा सामना आहे यात सोहम राणे हा मॅन ऑफ द मॅच ठरलेला आहे. त्याने कृपया टॉस द बॉस ह्या स्टेजवर यायचं आहे. तसेच तुम्ही बघू शकाल आपल्याला मल्टिपल आपल्याकडे अवॉर्ड्स आहेत. त्यामुळे आपण आपल्याला लागलेले जे अतिथी आहे तिकडे विशाल पडवळ हे देखील शिवसेना शाखा क्रमांक 9 चे
शाखाध्यक्ष आहेत यांच्याकडनं देखील आपण ते अवॉर्ड्स त्यांना देऊ. माने साहेब आपण देखील यायचं आहे, आम्हाला देखील जॉईन व्हायचं आहे. सगळ्यांचं लक्ष ह्या सामन्यांकडे आहे आणि तो महत्त्वाचा सामना आहे पुढच्या 10 मिनिटात चालू होईल. फायनलचा सामना, अप्रतिम असे चालू असलेले सामने आणि तुम्ही बघू शकाल आपल्याला गोराई प्रीमियर लीगला लाभलेले स्पॉन्सर्स ते म्हणजे शिवानंद शेट्टी कॉर्पोरेटर, गोराईतली कॉर्पोरेटर आहेत. तसेच संध्या विपुल जोशी सुधार समिती अध्यक्ष नगरसेविका, प्रकाश दादा सुर्वे आमदार उत्तर मुंबई लोकसभा प्रमुख, तसेच सतीश साखळे, राज सुर्वे यांचं देखील GPL कमिटीतर्फे हार्दिक हार्दिक स्वागत असेल. आणि आम्ही आभारी आहोत तुमचे की तुम्ही स्पॉन्सर या स्वरूपात आम्हाला लाभलात. असंच तुमचं योगदान आमच्या ह्या GPL लीगसाठी दरवर्षी असू दे. चला आपण मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड द्यायचा आहे. सोहम राणे, सेमीफायनलचा चालू असलेला दुसरा सामना, त्या सामन्यातला एक अप्रतिम असा खेळाडू, बोथ द साईड, गोलंदाज देखील आणि फलंदाज देखील, तो म्हणजे सोहम राणे. स्टेजवर यायचंय. काही 2 प्रश्न तुम्हाला विचारले जातील. मला माहिती आहे की तुम्ही बोलणं तुम्हाला मी पण जेव्हा होतो तुझ्या वयात, म्हणजे मी असं काही 60 वर्षाचा नाही आहे, म्हणजे दाढी बिडी आहे, बट ठीक आहे, मी तुझ्या वयात जेव्हा होतो ना तेव्हा मी पण बाचकायचो या 2-3 गोष्टींसाठी. बट आता तू ज्या स्टेजला खेळतोय ना, तुझ्याबरोबरचे जेवढे पण खेळतोय, पण ती संधी तुला भेटली आहे, म्हणजे तुझ्यात काहीतरी क्वालिटी आहे. तुला काय वाटतं, तू ह्या सामन्यात जे काही तू चेस करत होता किंवा तू काहीतरी स्ट्रॅटेजी असेल, काहीतरी सांगू शकशील? भले तू फायनलला जाणार आहे, तुझे काहीतरी प्लॅनिंग्स असतील, त्या नको सांगू. मला माहिती आहे ते 4 जण बघतात तिकडचे त्या संघातले, त्यांना आपल्याला काय कळवायचं नाही. बट तुला काय वाटतं, तू काय प्लॅनिंग केलेलं किंवा तू काय ठरवलेलंस काय? म्हणजे आम्हाला ऐकायचं. आम्हाला हे सगळे जे मान्यवर आहेत ना, सगळे इच्छुक आहेत त्या गोष्टी ऐकण्यासाठी. 2 शब्द बोल, आम्हाला देखील बरं वाटेल, GPL कमिटीला देखील बरं वाटेल. प्लॅनिंग आमची अशी होती की बॅटिंगमध्ये आम्हाला जास्तीत जास्त स्कोर करायचा होता. तरी आम्ही 50 रनचा टार्गेट ठेवलेला, पण 66 झाले, ते आमच्यासाठी खूप जास्त चांगलं झालं. आणि बॉलिंग पण आम्ही मग जास्तच चांगली पडली सगळ्यांची. मी टाकली, पुष्करने टाकली, रोहित दादाने टाकली, आम्ही फिल्डिंग पण खूप चांगली झाली, त्यामुळे आम्ही हा सामना जिंकलो. तुला मी नाही आज एक गोष्ट सांगतो बा. मी कोकणातलं आहे, ठीक आहे. तर आमच्याकडे एक नदी आहे, त्या नदीत आहे ना मगर आहेत भरपूर. तर त्या नदीत आहे ना उतरताना 10 वेळा विचार करतात. तसा तू जेव्हा स्ट्राईकला जातो ना, बॉलरांना विचार करतो की तुला कुठे बॉल टाकू, मगर आहे खाऊन टाकेल. त्यामुळे ना मी तुला आज माझ्याकडनं अशी पदवी देतो की तू मगर आहे बाई. गोराई प्रीमियर लीग 2026 पर्व दुसऱ्यातला ही मगर आहे. फायनलच्या सामन्यात सर्वांचं लक्ष या मगरीकडे असेल. ही मगर चालणार हे नक्की आहे. चला ह्यांना अवॉर्ड द्यायचा आहे. चला आपण चिराग ठाकूर तसेच विशाल पडवळ यांच्याकडनं देखील आपण एक फोटो घ्यायचा आहे यांचा. चिराग ठाकूर यांच्याकडनं पहिला आपण एक अवॉर्ड दिलेला आहे, त्याच्यानंतर विशाल पडवळ यांच्याकडनं देखील दिला जाईल, त्यानंतर कुशाल पाटील यांच्या देखील कडनं आपण एक अवॉर्ड देणार आहोत. टोटल 5 टाईपचे अवॉर्ड्स मॅन ऑफ द मॅचसाठी आपण प्रत्येक मॅचला देतोय. कृपया टाळ्या वाजवायचं आहे. मगर आहे ही, या सामन्यातली मगर, या पर्वातली मगर आहे. चला आम्ही खरंच आभारी आहे, मान्यवरांचा मी आभारी आहे. अरे अरे राणे यो म्हणजे माझ्या बाजू आलो कणकवलीतलो. 2 शब्द ह्याच्या तोंडातलं वैभववाडीतलो मतलब अरे मग लांब नाही मरे. 2 स्टेशन मध्ये वैभववाडी आणि काय लांब हा माका सांग. मग तू दोन वाक्य आहे ना आता. कोण आहे सो मित्र, जवळचो मित्र कोण? चल घे तुझं कॅमेरा घेऊन जवळ ये. ये चल तू 2 वाक्य आता मालवणी माझ्यासाठी. असं नको करू, काहीतरी म्हणायचं. माका कॉपी कर मरे. सांग. मी सोहम राणे ह्या पर्वाचो मगर असं मगर असं. आता कसा, आता मजा येईल. चला सामन्याकडे वळूया. पुढचो सामनो सगळ्यांचो आवडतो सामना तो म्हणजे फायनलचो. चला अप्रतिम चालू असलेले सामने गोराई प्रीमियर लीग 2026 सीझन 2 म्हणजे पर्व दुसरे. फर्स्ट प्राइज 1 लाख
111111. सेकंड प्राइज 66,666. अप्रतिम असे रचलेले आणि किसन मिश्रा, तुम्ही बघू शकता धीरज मिश्रा हे भरपूरदा बाहेर गावी असतात, फक्त GPL साठी त्यांचं आगमन इकडे असतं, ते खास सुट्टी काढून इकडे येतात. त्यांचे देखील